नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भाऊ पोलीस स्टडी या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवर। आज आपण पाहणार आहे मागील वर्षी पोलीस भरतीला विचारण्यात आलेले अत्यंत महत्त्वपूर्ण भूगोलवरील प्रश्न। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 मित्रांनो, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 आहे, पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता आहे? तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सातारा पोलीस भरती 2024 ला विचारलेला अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 निळा देवमासा। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 3 आहे, मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? तर मित्रांनो, मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य केरळ या राज्यात प्रचलित आहे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्याला किती राज्याच्या सीमा लागून आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याला ह्या 6 राज्याच्या सीमा लागून आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर हे साल्हेर आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। आणि महाराष्ट्रातील पहिले सर्वोच्च शिखर म्हणून कळसुबाई हे ओळखले जाते। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? तर मित्रांनो, याचं करेक्ट उत्तर असणार आहे 180 रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 7 आहे, जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? तर मित्रांनो, जल्लीकट्टू हा सण तामिळनाडू या राज्यात साजरा करतात। ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 8 आहे, पालची समुद्रधुनी कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर मित्रांनो, पालची समुद्रधुनी ही भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ठाणे पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेला अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 9 आहे, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, चिल्का सरोवर हे ओडिशा राज्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 10 आहे, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ठाणे पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेला अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो रायगड। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 11 आहे, नागझिरा अभयारण्य कुठे आहे? तर मित्रांनो, नागझिरा अभयारण्य ही गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 12 आहे, गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? तर मित्रांनो, खालीलपैकी गोदावरी नदीवर नांदेड हे शहर वसलेले आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया। माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 14 आहे, कथ्थक हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तुम्ही पाहू शकता मित्रांनो, धाराशिव पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेला अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो, कथ्थक हा नृत्य प्रकार भारतातील उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता या महासागरात आहे। तर मित्रांनो, मरियाना गर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक या महासागरात आहे। ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर मित्रांनो, मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। पोंगल
हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो? तर मित्रांनो, पोंगल हा सण तामिळनाडू या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो आणि जल्लीकट्टू हा सण पण तामिळनाडू या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा डॅश इतक्या वेळाने पुढे आहे. तर मित्रांनो, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा 5 तास आणि 30 मिनिटे इतक्या वेळाने पुढे आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 पुस्तकाचे गाव हे करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण आहे? तर मित्रांनो, भारतीय हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. पांढरे सोने कशास म्हटले जाते? तर मित्रांनो, पांढरे सोने हे कापूस उत्पादनास म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर मित्रांनो, भारतातील पहिली अणुभट्टी ही अप्सरा या नावाने ओळखली जाते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, कुनो नॅशनल पार्क हे खालीलपैकी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कराड ते चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? तर मित्रांनो, कराड ते चिपळूण या मार्गावर कुंभार्ली हा घाट आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि कोल्हापूर ते सावंतवाडी या मार्गावर आंबोली घाट आहे आणि पुणे ते महाड या मार्गावर वरंधा घाट आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो. समृद्धी महामार्गचा मार्ग काय आहे? तर मित्रांनो, समृद्धी महामार्गचा मार्ग हा नागपूर ते मुंबई असा आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि समृद्धी महामार्गालाच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मार्ग असे पण म्हणतात मित्रांनो. लक्षात असू द्या मित्रांनो, खूप महत्वाची माहिती आहे. तुर्तास इथेच थांबू मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. चला तर मग व्हिडिओ एंड करूया मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओ.